शाहीर विजय सातोरे यांच्यासाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे एकदा। मित्रांनो, कलावंताला भूक असते ते रसिकांच्या दादीची, आणि आपण सुज्ञ रसिक आहात। मागील 2 तासापासून शाहीर आपलं या ठिकाणी प्रबोधन आणि रंजन करत आहेत। शाहीर विजय सातोरे आणि त्यांच्या सर्व संघाचे मी मनपूर्वक आभार मानतो। 23व्या संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांसह आपल्यासारख्या सुजान संविधान प्रेमी बंधू भगिनींचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आमचे पत्रकार मित्र उपस्थित असतील, त्यांना विनंती असणार आहे, आपल्यासाठी स्टेजच्या डाव्या बाजूला बैठक व्यवस्था केलेली आहे, कृपया आपण त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हावं। मी मंचावर उपस्थित आदरणीय भदंत डॉक्टर उपकुप्तजी महाथेरो यांचं मनपूर्वक स्वागत करून त्यांच्या अनुमतीने पुढील मान्यवरांना मंचावरती सन्मानपूर्वक पाचारण करतो। त्यांना विनंती असणार आहे, कृपया आपण मंचावरती यायचंय। आजचे प्रमुख वक्ते ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेले आहोत, असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर अजित अभ्यंकरजी यांना टाळ्यांच्या गजरात आपण मंचावरती पाचारण करूयात। आजच्या या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोणारकरजी यांनाही विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे। माननीय दयानंदजी सोनकांबळे, उत्तम भैया खंदारे, दादारावजी पंडित, माजी नगराध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मोहनरावजी मोरे साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण आसनस्थ व्हावं, मंचावर यावं ही विनंती। आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी गोणारकर, दयानंदजी सोनकांबळे, उत्तम भैया खंदारे, दादारावजी पंडित, प्राचार्य डॉक्टर मोहनरावजी मोरे साहेब, या मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती यायचं आहे। आदरणीय भदंत डॉक्टर उपकुप्तजी महाथेरो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करेल, आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार समर्पित करावा ही विनंती। आदरणीय